कवटेमहाकाळ मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। सांगली प्रतिनिधी विद्याधर लोंढे। राकेश किशोरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा। आयुष सौरभदादा माने, तालुका अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी कवटेमहाकाळ। देशिंग येथे आज दिनांक 14/10/2025 रोजी मनुवादी प्रवृत्तीचा राकेश किशोर याने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई सर याच्यावर केलेल्या हल्ल्याचा आणि अनिल मिश्रा याने बाबासाहेबांवर आणि संविधानावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या कारणाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने राकेश किशोर या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच या प्रवृत्तीच्या समाजकंटकांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पंचशील नगर देशिंग येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात सर्वच पक्षांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते सामील झाले होते। राकेश किशोर या वकिलाच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, भारतीय संविधानाचा विजय असो, राज्यघटनेचा विजय असो अशा घोषणाने परिसर दणाणून सोडला। निषेध व्यक्त करण्यासाठी सरपंच प्रवीण पवार, माजी सरपंच अप्पासो कोळेकर, झुंजार मंडळाचे अध्यक्ष राहुल चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य साधना चंदनशिवे, अशोक चंदनशिवे, संजीवनी काकडे, पिंटू काकडे, तानाजी चंदनशिवे, अशोक कांबळे, सुभाष चंदनशिवे तसेच झुंजार कला क्रीडा मंडळ, संयुक्त न्यू भीमशक्ती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तसेच रमामाता महिला मंडळाच्या कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। मुख्य संपादक विद्याधर लोंढे।